T20 लीग 2021चा हंगाम नुकताच संपन्न झाला. यामध्ये चेन्नई संघानं बाजी मारत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली. मात्र आता आगामी T20 लीग स्पर्धेमध्ये चाहत्यांना मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. त्यातील पहिला बदल म्हणजे 2 नवीन संघांची आता एंट्री होणार आहे, तर दुसरा बदल म्हणजे खेळाडूंचा मोठा लिलाव होणार आहे. यातील पहिला बदल जर पाहायला गेला तर तो नुकताच झाला आहे. त्यामध्ये लखनौ आणि अहमदाबाद या 2 नवीन संघांची आता T20 लीगमध्ये एंट्री झाली आहे. अहमदाबाद संघ CVC कॅपिटल तर लखनौ संघाला संजीव गोयंका यांच्या RPSG व्हेंचर्स कंपनीने खरेदी केलं आहे. संजीव गोयंका यांच्या ग्रुपनं यावेळी सर्वाधिक 7,090 कोटी रुपयांची बोली लावून लखनौ फ्रँचायझीला खरेदी केलं आहे. तर CVC कॅपिटल्स ग्रुपने अहमदाबाद फ्रँचायझीला 5,625 कोटींना खरेदी केली आहे. BCCIला या 2 नवीन संघांकडून सुमारे 7 ते 10,000 कोटींची कमाई अपेक्षित होती. मात्र आता ही कमाई 12,000 कोटींच्या पुढे गेली आहे. CVC कॅपिटल संघाचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत, तर लखनौ संघाचे सामने अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर पार पडतील. या 2 नवीन संघांच्या समावेशानंतर संघांची संख्या पुढील हंगामापासून 10 तर सामन्यांची संख्या 74 होणार आहे. खेळाडूंच्या बाबतीत बोलायचे झाले तर 2 नवीन संघ वाढल्याने किमान 45 ते 50 खेळाडूंना आता संधी मिळेल. तर जवळपास 30 ते 35 तरुण भारतीय खेळाडूंना नवीन व्यासपीठ मिळणार आहे. एकंदरीत या संपूर्ण बदलांचा जर विचार केला तर या बदलांमुळे T20 लीगचा थरार तर वाढणारच आहे, सोबत अजून नवीन खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळणार आहे.